महाराष्ट्रात असा कोणता चित्रपट आहे ज्यासाठी लोक पहाटे 5:30 वाजताच्या शोला गर्दी करतायत? कोणता सिनेमा फक्त 5 दिवसात 20 कोटींचा आकडा पार करतोय? आणि कोणत्या चित्रपटाने पुन्हा एकदा मराठी सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर दबदबा दाखवून दिलाय? होय, आपण बोलतोय प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 बद्दल. हा सिनेमा फक्त एक चित्रपट राहिलेला नाही, तर महाराष्ट्रात सुरू झालेलं एक मोठं सिनेमॅटिक आंदोलन बनलंय. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जर कोणत्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा सुरू असेल तर तो म्हणजे देऊळ बंद 2. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जिकडे बघावं तिकडे फक्त एकच नाव बघायला मिळतंय, ते म्हणजे देऊळ बंद 2. विशेष म्हणजे पुण्यात या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल सुरू आहेत. इतकंच नाही तर पहाटे 5:30 वाजताच्या शोला सुद्धा प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. आता विचार करा, मराठी सिनेमासाठी लोक सकाळी 5:30 वाजता थिएटरमध्ये पोचतायत. यापेक्षा मोठं यश अजून काय असू शकतं? यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, मराठी प्रेक्षकांना दमदार कथा, जबरदस्त अभिनय आणि समाजाला भिडणारा विषय दिला तर ते सिनेमाला डोक्यावर घेतात. देऊळ बंद 2ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने तब्बल 3.5 कोटींची कमाई केली. मराठी सिनेमासाठी हा आकडा खूप मोठा मानला जातो. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सुद्धा सिनेमाने 3.11 कोटींचा गल्ला जमावला. पण खरी जादू सुरू झाली ती म्हणजे विकेंडपासून. शनिवारी देऊळ बंद 2ने 5.21 कोटींची कमाई करत मोठी झेप घेतली आणि रविवारी तर सिनेमाने अक्षरशः बॉक्स ऑफिस पेटवलं. चौथ्या दिवशी रविवारी या चित्रपटाने तब्बल 6.10 कोटींची कमाई केली. मराठी सिनेमासाठी हा प्रतिसाद ऐतिहासिक मानला जातोय. पहिला दिवस 3.5 कोटी, दुसरा दिवस 3.11 कोटी, तिसरा दिवस 5.21 कोटी, चौथा दिवस 6.10 कोटी. पहिल्या 4 दिवसातच चित्रपटाने 17 कोटींच्या आसपास कमाई केली होती. सामान्यतः अनेक सिनेमे विकेंडवर खाली येतात, पण देऊळ बंद 2ने सोमवारी ही जोरदार कमाई करून सगळ्यांना अक्षरशः धक्का दिला. 5व्या दिवशी म्हणजे सोमवारी या सिनेमाने जवळपास 3.70 कोटींची कमाई केली आणि याचसोबत चित्रपटाचं एकूण कलेक्शन पोचलंय 21.17 कोटींवर. होय, फक्त 5 दिवसात 21 कोटींपेक्षा जास्त कमाई. यामुळे आता देऊळ बंद 2वर अधिकृतपणे ब्लॉकबस्टरची पाठी लागली आहे. चित्रपटाला मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद पाहून दिग्दर्शक प्रवीण तरडे भावूक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर सिनेमाचं कलेक्शन शेअर करत फक्त एकच शब्द लिहिला, स्वामींची कृपा. हा शब्द खूप काही सांगून जातो, कारण प्रवीण तरडे यांच्या सिनेमांमध्ये नेहमी मातीचा गंध, अध्यात्म, समाज आणि वास्तव यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. प्रवीण तरडे यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की मोहन जोशी यांनी प्रत्येक सीनसाठी पूर्ण समर्पणाने काम केलं. आजच्या काळात इतक्या वयातही अशी ऊर्जा आणि कामाप्रती निष्ठा खरोखर प्रेरणादायी आहे. देऊळ बंद 2मध्ये कलाकारांची एक मोठी दमदार फौज पाहायला मिळते. प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, अतुल कुदळे, रमेश परदेशी, मोहन जोशी, महेश मांजरेकर, ओम बुतकर, मंगेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभयंकर, जगन्नाथ निवंगुने, संस्कृती बालगुडे आणि सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे सिनेमाच्या शेवटी अभिनेता कश्मीर महाजनीचा कॅमिओ. हा कॅमिओ पाहून थिएटरमध्ये प्रेक्षकांनी जोराच्या टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या आहेत. आता सर्वात मोठी बातमी, पहिल्या आणि दुसऱ्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर प्रवीण तरडेंनी देऊळ बंद 3ची देखील घोषणा केली आहे. म्हणजे देऊळ बंद हे आता मराठी सिनेमातील एक मोठं फ्रँचायझी बनताना दिसत आहे आणि जर तिसरा भाग आला तर तो किती मोठा होईल याची कल्पनाच न केलेली बरी. देऊळ बंद 2चं यश फक्त एका सिनेमाचं यश नाही, तर संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी एक मोठा विजय आहे. कारण अनेकदा लोक म्हणतात की मराठी सिनेमाला थिएटरमध्ये प्रेक्षक मिळत नाहीत, पण देऊळ बंद 2ने विधान पूर्णपणे चुकीचं ठरवलं आहे. जर कंटेंट दमदार असेल तर मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये नक्की येतात. तर मित्रांनो, तुम्ही देऊळ बंद 2 पाहिला का? तुम्हाला सिनेमातला सर्वात आवडलेला सीन कोणता वाटला? आणि देऊळ बंद 3 बद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल चित्रपट वेडाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये.